गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आता मी थोडे फास्ट घेत जाणार आहे. कारण काय होतं, जास्त पण स्पष्टीकरण काहींना तो व्हिडिओ किचकट वाटतो, त्यामुळे काय होतं स्पष्टीकरण. पण मग बघा, व्हिडिओ बघितल्याशिवाय किंवा समजून घेतल्याशिवाय सीटेट पास होणं शक्य नाही. माझ्या जर नोट्स पाहिजे असतील, काही संपर्क पाहिजे असेल, तर माझा नंबर इथे स्क्रीनवर दिलेला आहे. बघा, पहिला प्रश्न, एक बच्चे की कल्पना शक्ती कब खत्म हो जाती है? म्हणजे एका मुलाची कल्पना शक्ती केव्हा बंद होऊन जाते किंवा खत्म हो जाते केव्हा? पहिला ऑप्शन दिलेलं आहे, उसकी कल्पनाशीलता को सराहना की. सराहना म्हणजे जर आपण जर म्हटलं तू खूप चांगले विचार मांडतात, तर त्याची कल्पनाशक्ती कमी होईल का? अजिबात नाही, तर ती अजून वाढेल. अजून वाढेल म्हणजे काय? आपल्याला खतम हो जाते म्हणजे काय विचारलं, निगेटिव्ह विचारलेलं म्हणजे काय? पहिला ऑप्शन तर राहणार नाही. उसे टोका ना जाय म्हणजे उसे टोका ना जाय म्हणजे त्याला अपमानित नाही करायचं, बोलायचं नाही, म्हणून तर चांगलं आहे. जर तुम्ही त्याला टोकलं असतं, काय रे तू काही पण विचार करतो, तर काय असतं, तो विचार करणार नसता नंतरून. म्हणजे काय झालं, हे पण त्याचं उत्तर नाही. त्याच्यानंतर म्हटले, उसे वो बनाने दिया जाय वो बनाना चाहता है म्हणजे ज्याला ती वस्तू बनवू द्यायची, एखादा काही बनवत असेल किंवा एखादा काही चित्र काढत असेल, तर शिक्षकाने काय करायचं, त्याला काही बोलायचं नाही, त्याला ते बनवू द्यायचं म्हणजे कल्पना शक्तीचा विकास होईल. पण शेवटचं ऑप्शन काय म्हटलंय, उसके बनाए चित्र पर लाल पेन चलाया जाय म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने चित्र काढलं, तर त्याच्यावर काही एखादं चुकलं, तर तुम्ही काय करायचं, लाल पेनने जर त्याच्यावर सांगितलं का हे चुकलेलं आहे, अजिबात बरोबर नाही, म्हणजे काय होईल, त्याची कल्पना शक्ती ते लिहिण्यासंदर्भात असो, एखाद्याने काल्पनिक काय लिहिलं असेल, तर तुम्ही लगेच ते खोडून टाकायचं, लाल केलं, तर काय होईल, त्याची कल्पना शक्ती खतम हो जाएगी म्हणजे तो परत असे विचार करणार नाही. कारण काय होतं, तुम्ही जर अपमानित केलं, एखादी कल्पना त्याने मांडली, एखादा प्रयोग समजा त्याने वर्गात करून आणला आणि तुम्ही म्हटलं काय येड्यावानी काही पण करून आणतो आणि त्याच्यावर लाल शेरा मारून दिला, तर काय होईल, त्याची कल्पना शक्ती खतम हो जाएगी म्हणजे तो नंतरून काही असे काल्पनिक किंवा काही मांडणार नाही, तुम्ही किती प्रयत्न केला तरी. म्हणजे काय करायचं, विद्यार्थ्यांना कधी त्यांना तू चुकीचंच बनवलं असं नाही सांगायचं, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्रश्न 2 बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है म्हणजे इथे पण तुम्हाला निगेटिव्ह विचारलेलं आहे. बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है, जे पॉझिटिव्ह असतात ते आधी बघूया. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, बोलना सुनने के बाद दूसरा चरण आहे, बरोबर आहे. कारण बोलण्यानंतर बोलना सुनने के बाद बरोबर येतो का नाही, म्हणजे आपण पहिले ऐकतो आणि त्याच्यानंतर बोलतो ना, बोलना सुनने के बाद म्हणतोय. बघा, बोलना सुनने के बाद आता है, बरोबर है. लेखन कौशल्य को बोलने के कौशल्य से पहले विकसित करना चाहिए. बघा, लेखन कौशल्य को बोलने के कौशल्य से विकसित करणार म्हणजे हे काय वाटतं आपल्याला, निगेटिव्ह वाटतंय. म्हणजे निगेटिव्ह वाटतं म्हणजे या प्रश्नाचं ते उत्तर असू शकतं, तरी आपल्याला पुढचे बघावे लागतील. सुनने के अभ्यास के बाद बोलना का अभ्यास होना चाहिए. शून्य का अभ्यास, आता अभ्यास करणं म्हणजे वही पुस्तक नाही, म्हणजे ज्या वेळा आपण ऐकतो त्याच्यानंतरच बोलतो ना, म्हणजे काय झालं, हे पण काय झालं, बरोबर झालं ना, हे पण काय झालं, बरोबर झालं. त्याच्यानंतर भाषा कौशल्य का अभ्यास एकत्रित रूप से होना चाहिए, बरोबर आहे. भाषा कौशल्यांचा अभ्यास एकत्रित रूप से करायला पाहिजे. कारण असं नाही का तुम्ही आता ऐका मग बोला मग लिहा मग वाचा, असं कधी सांगायचं नाही, ते एकत्रितपणे. म्हणजे काय झालं, हे पण ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर नाही. पण ऑप्शन 2 काय म्हटलेले, लेखन कौशल्य बोलणे कौशल्य से विकसित लेखन कौशल्य बोलणे के कौशल्य से पहिले विकसित करना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांना अजून बोलता येत नाही, विद्यार्थ्यांना अजून बोलता येत नाही, त्यांना लिहायला लावणार का तुम्ही? लिहायला लावू शकत नाही, कारण त्यांना अजून बोलता येत नाही. म्हणजे काय झालं, हे तुमचं चुकीचं ऑप्शन झालं. म्हणजे तिथे काय विचारलं होतं, निम्नलिखित में से कोणता कथन सही नाही है. बघा, त्याच्यानंतर प्रश्न आलेला आहे, कौन सा उपागम शिक्षक को कक्ष में अन्य भाषाओं की सराहना करना. सराहना म्हणजे कौतुक करणं. बघा, मग तुम्हाला येईल असा प्रश्न, सराहना करना म्हणजे काय, तर कौतुक करणे. सराहना करने और अवधारणा को समझने हेतु शिक्षार्थियों के लिए, शिक्षार्थी म्हणजे विद्यार्थी, शिक्षार्थियों के लिए एक सेतू उपलब्ध करताय. सेतू म्हणजे पूल, म्हणजे एखादं कोणतं कौशल्य आहे का ते विद्यार्थ्यांची सराहना करणे, त्यांच्या अवधारणा म्हणजे काय होईल, पूल कशासाठी उभारतो आपण, इकडची बाजू, इकडचं तिकडे जाण्यासाठी, तिकडचं येण्यासाठी, याला पूल म्हणतात. एक सेतु उपलब्ध कराता है तथा उनकी घर की भाषा एवं विद्यालय के अनुदेश की भाषा के बीच एक निकटिक सूत्र का विकास करता है. निकटिक सूत्र का विकास करता है, सेतू उपलब्ध कराता है. आता आपण जे निगेटिव्ह ते काढून टाकू. आता त्रिभाषा सूत्र, आता त्रिभाषा सूत्र म्हणजे असं असतं का,
तुम्ही प्रत्येक भाषाला प्रोत्साहन देणार. त्रिभाषा सूत्र म्हणजे तुम्ही प्रत्येक भाषेला प्रोत्साहन देत नाही. त्रिभाषा सूत्र म्हणजे तुम्ही कोणत्याही 3 भाषा शिकणे, याला काय म्हटलं जातं? त्रिभाषा सूत्र. कोणत्याही 3 भाषा, त्रिभाषा सूत्र. जे निगेटिव्ह ते काढून टाकू. प्रत्यक्ष प्रत्यक्ष उपागम म्हणजे थेट पद्धत. थेट पद्धत मग जर राहिली तर विद्यार्थ्यांना तुम्ही तेच सांगाल जी भाषा शिकायची ती शिकली पाहिजे, म्हणजे हे पण नाही. बहुश्रेणी उपागम हे पण त्याचं उत्तर नाही. पण याचं उत्तर काय आहे? बहुभाषिक उपागम. बहुभाषिक उपागम म्हणजे यामध्ये तुम्ही काय करताय, शिक्षक काय करतोय, अन्य भाषा म्हणजे बहुभाषा. बहुभाषांना काय करतोय, त्यांची सराहना करतो. म्हणजे वर्गात कोणी कोणती भाषा बोलणार असेल, तेलुगू असेल, तामिळ असेल, यांची काय करतोय, सराहना करतो, कौतुक करतो. आणि विद्यार्थी केले सेतू उपलब्ध करत आहे. सेतू उपलब्ध करत आहे म्हणजे मराठीमध्ये काय म्हणता या गोष्टीला, लगेच तुम्ही सांगायचं. आणि तमिळमध्ये एखादा तमिळचा विद्यार्थी तुमच्याकडे असेल, तमिळमध्ये त्याला काय म्हणतात तो सांगेल. म्हणजे काय झालं, हा पूल तयार झाला, एकमेकाचा संप्रेषणाचा पूल तयार झाला. म्हणून याला काय म्हटलं जातं? बहुभाषिक उपागम. बघा, प्रश्न असा समजून घ्यावा लागतो. आणि एवढं मला नक्की माहिती आहे, ज्या विद्यार्थ्यांना आज व्हिडिओ किचकट वाटतोय किंवा कटाळा येतोय, ते विद्यार्थी तुम्ही ज्या वेळा 14 तारीख नंतर बघणार ना, 14 तारखेनंतर वाटेल का त्यावेळा जर आपण थोडं स्पष्टीकरण जास्त बघितलं असतं. कारण काय आहे, तुम्ही कंटेंट पण अभ्यासत नाही. पास होणं म्हणजे सोपं नाही. तुम्ही कंटेंटवर पण लक्ष देत नाही आणि PYQ मध्ये जास्त स्पष्टीकरण केलं ते पण तुम्हाला चालत नाही. पास कसे होणार तुम्ही? आणि आज तुम्हाला वेळ वाया गेला तर चालेल, पण 14 नंतर किती वेळ दिला त्या वेळाला महत्व राहणार नाही. त्याच्यानंतर प्रश्न आहे नंतरचा, प्रत्येक बच्चा वाक्य विन्यास से संबंधी नेमो के साथ लेस होता है. लेस म्हणजे ते काहीतरी त्याच्यामध्ये लेस म्हणजे कशासाठी म्हणतो? हा लेस हा हिंदीवाला लेस आहे, हिंदीवाला, इंग्रजीवाला नाही. इंग्रजी म्हणजे इंग्रजीचा लेस म्हणजे काहीच नसतं त्यांच्याकडे, काहीच नसतं, खाली प्लेट सारखं असतं. पण हा हिंदीवाला लेस म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी असतं. लेस होता है जिससे सार्वभौमिक व्याकरण कहते हैं, ये संबंधित आहेत. आता सार्वभौमिक व्याकरण कुठे शिकतो आपण? जनरेटिव्ह ग्रामर. जनरेटिव्ह ग्रामर कुठे शिकतो? भाषा अर्जन प्रेरणामध्ये शिकतो का आपण जनरेटिव्ह ग्रामर? जनरेटिव्ह ग्रामर आपण भाषा अर्जन प्रेरणामध्ये शिकतो का? अजिबात शिकत नाही. भाषा अर्जन प्रेरणा आपण बघितलं का आजपर्यंत? शिकणं अर्जन प्रेरणा बघितलं का? अजिबात बघितलं नाही. भाषा अर्जन क्षमतामध्ये बघितलं का? अजिबात बघितलं नाही. पण जनरेटिव्ह ग्रामर आपण कुठे शिकतो? भाषा अर्जन क्षमता. भाषा अर्जन ज्या क्षमता असतात त्या भाषा अर्जन क्षमतामध्ये आपण जनरेटिव्ह म्हणजे सार्वभौमिक व्याकरण हे शिकून घेतो. बघा, एकदम सोप्या प्रकारे. त्याच्यानंतर प्रश्न नंतरचा, बच्चों को प्रभावी संप्रेषण करता बनाने के लिए एक शिक्षक को निम्नलिखित में से किसका अभ्यास उनके साथ नहीं करना चाहिए. बघा, आज जास्त निगेटिव्हच प्रश्न आहेत. निगेटिव्ह आणि निगेटिव्ह प्रश्न काय असतात मित्रांनो? तुम्हाला फसवण्यासाठी. त्याच्यामुळे निगेटिव्ह प्रश्न एवढे घातक ठरतात ना, तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह समजून घेतात आणि उत्तर द्यायला लागतात आणि त्यामुळे तुमचं चुकतं. आता इथे काय विचारलेलं आहे? बच्चों को प्रभावी संप्रेषण करता बनाने के लिए एक शिक्षक को निम्नलिखित में से किसका अभ्यास नहीं कराना चाहिए. म्हणजे शिक्षकाला काय करायचंय? विद्यार्थ्यांना संप्रेषण करता म्हणजे त्यांना बोलकं करायचंय, त्यांना अभिव्यक्त करायचंय. पण मग शिक्षकाने आता यांना अभिव्यक्त करायचंय, बोलकं करायचंय, संप्रेषण करता करायचंय, पण कोणता प्रयोग करू नये हा असा तुम्हाला प्रश्न आलेला आहे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय? भाषा के साथ खेळ खेळणं. आता भाषा के साथ खेळ खेळणं एकदम चांगलं आहे, कारण मुलं भाषेत आता अंताक्षरी खेळली तर म्हणजे त्यांचा भाषा विकास होईल, संप्रेषण होईल. बरोबर आहे. भाषा का उत्पादन म्हणजे बोलणं. उत्पादन म्हणजे काय? आपल्याला उत्पादन काय आठवतं? काही विकणं वगैरे, त्याला उत्पादन म्हणतो. भाषा का उत्पादन म्हणजे बोलणे. बोलण्याला काय म्हटलं जातं? उत्पादनात्मक कौशल्य. आणि श्रवण करायला ग्रहणात्मक. ज्ञान का निर्माण एवं उसे साझा करणं. ज्ञान का निर्माण करणं म्हणजे विद्यार्थी एखादी माहिती मिळवतील आणि साझा करणं म्हणजे दुसऱ्यासमोर स्पष्टीकरण करतील. आता उदाहरणार्थ समजा मी ज्या वेळा CTET पास झालो, म्हणजे काय झालं? मी चांगल्या प्रकारे अभ्यास केला, ज्ञानचा निर्माण केला. आणि आता जे मी कसा अनुभव आहे, माझा अनुभव काय आहे, मी कशा प्रकारे शिकलो, कोणता टॉपिक कसा अभ्यासायचा, मी तुम्हाला साझा केलं म्हणजे मी ज्ञान निर्माण केलं आणि तुम्हाला साझा केलं म्हणजे स्पष्टीकरण केलं. हे पण चांगलं आहे. चौथा ऑप्शन काय म्हटलंय बघा नीट. बेहतर प्रदर्शन हेतु भूमिका निर्वाह के लिए संवादों को याद रखना. म्हणजे बेहतर प्रदर्शन केले म्हणून मी एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही असं सांगणार का काय कर, तुला बेहतर प्रदर्शन म्हणजे तू पाठांतर कर, त्याच्यामुळे तुला पोरं चांगले म्हणतील, मुली चांगले म्हणतील, मुली म्हणतील वा किती छान बोलतो, त्याच्यामुळे काय कर, तू पाठांतरच कर. तुम्ही पाठांतर करायला लावाल का?
आणि जर तुम्ही पाठांतर करायला लावा तर ते संप्रेषण राहील का? संप्रेषण नाही, ते पाठांतर केलेलं आहे. पाठांतर करणं आणि संप्रेषण करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. त्याच्यानंतर प्रश्न आहे, काय म्हटलंय, जब बच्चे घर और समुदाय से अलग अलग भाषा अनुभव के साथ विद्यालय में प्रवेश लेते, म्हणजे जब बच्चे घर और समुदाय से अलग अलग भाषा के अनुभव के साथ विद्यालय में प्रवेश लेते तो शिक्षक में, आता शिक्षक में म्हणजे ज्या वेळा तुमच्या वर्गात वेगवेगळ्या भाषेतील विद्यार्थी समुदायातील अनुभव घेऊन तुमच्या वर्गात येतो तर शिक्षक में, आता शिक्षक में म्हणजे आता तुम्हाला कळेल काय करणं, काय करू नये, काय करू नये. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, उनकी गृह भाषा की उपेक्षा करणी चाहिए. उपेक्षा करणे म्हणजे त्यांना अपमानित करायचं, काय बोलतोय रे कोकणी, आपली मराठी आहे, आपली मराठी शाळा नाही, कोकणी भाषा नको, दखनी भाषा नको, खानदेशी बोलू नको, ऐराणी बोलू नको, असं तुम्ही करणार का? म्हणजे उपेक्षा करणार का? अजिबात करणार नाही. अनुदेश की भाषा पर ध्यान केंद्रित करना चाहिए. अनुदेशची भाषा म्हणजे, अनुदेशची भाषा म्हणजे अजून काही लोकांना समजलं नाही. अनुदेशची भाषा म्हणजे जसं इंग्लिश मिडियमला काय असतं, तुम्ही हिंदी आणि इंग्रजीत बोललं पाहिजे, याला म्हणतात अनुदेशची भाषा. म्हणजे अनुदेशच्या भाषेवर ध्यान केंद्रित करणार का? आणि विद्यार्थ्याला मराठी येत असेल तर त्याचं कुठे गेलं? म्हणजे तुमचं खरंय, तुम्ही जे मानताय ते खरंय, पण त्या विद्यार्थ्याचं पण म्हणजे अनुदेशच्या भाषेवर तुम्ही काय कराल, लक्ष केंद्रित करणार का? अजिबात नाही, म्हणजे निगेटिव्ह असेल. बघा तिसरं ऑप्शन काय म्हटलेलं आहे, उनकी गृह भाषा का प्रयोग करना चाहिए. गृह भाषा म्हणजे काय, त्यांची मातृभाषेला काय करायचं, तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं. प्रोत्साहन द्यायचं हे पॉझिटिव्ह आहे. चौथा ऑप्शन आपण बघून घेऊया, उनके विद्यालय में उनसे विद्यालय में घर की भाषा का प्रयोग नहीं करने के लिए कहना चाहिए. म्हणजे त्यांना सांगायचं तुमची घरची जी पण भाषा असेल ती वापरू नका. म्हणजे काय केलं, एक प्रकारचं तुमची उपेक्षा केली, हतोत्साहित केलं, वापरू नका. म्हणजे तुम्हाला हे 3 निगेटिव्ह मिळालं, उरलेलं काय मिळालं तुम्हाला, तिसरं ऑप्शन पॉझिटिव्ह, उनकी गृह भाषा का प्रयोग करण्यात आहे. म्हणजे त्यांना त्यांची मातृभाषा वापरली द्यायची. त्यांचे अलग अलग अनुभव घेऊन आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना वर्गात काय कराल, तुम्ही त्यांची मातृभाषा वापरून देणार. भाषा का उनके घर की मातृभाषा का प्रयोग करना चाहिए. बघा आलं उत्तर. त्याच्यानंतर सेकंड लास्ट प्रश्न आहे, विद्यार्थी केंद्रित कक्षा, विद्यार्थी केंद्रित, विद्यार्थी शिक्षार्थी, विद्यार्थी पण हे काय असतात, फक्त शिक्षार्थी विद्यार्थी काहीतरी लावून देतील आणि तुम्हाला ते थोडं वेगळं वाटायला हवे. शिक्षार्थी केंद्रित कक्षा कोणची? शिक्षार्थी केंद्रित कक्षा म्हणजे या 4 ऑप्शनापैकी शिक्षार्थी केंद्रित कक्षा कोणती हे तुम्हाला ओळखायचं आहे. कोणते शिक्षार्थी केंद्रित? आता शिक्षार्थी केंद्रित कुठे राहतो, ज्या वेळा विद्यार्थी सक्रिय असतो, अन्वेषण करता असतो, सहभागी असतो, त्याला केंद्रित म्हणतात. पहिलं काय म्हटलं, जिस कक्षा में अध्यापक निर्णय लेते हैं और आत्मनिर्भर होते, म्हणजे ज्या वर्गात अध्यापक निर्णय घेईल, अध्यापक म्हणजे शिक्षक निर्णय घेईल आणि विद्यार्थी काय करतील, म्हणजे काय झाली, विद्यार्थी केंद्रित झाली, काही शिक्षक केंद्रित झाली. जिसमें अधिगम का समग्र उत्तरदायित्व अध्यापकावर हो, म्हणजे सगळं उत्तरदायित्व कोणावर असेल, शिक्षकावर असेल. मग शिक्षकावर असेल तर मग केंद्रीयमध्ये कोण झाला, शिक्षकच झाला. विद्यार्थी केंद्रित राहिलं का? अजिबात नाही. तीसरा ऑप्शन काय म्हटलंय, जिसमें विद्यार्थियों की बहुत कम संख्या हो, संख्या पर ध्यान दिया जाता है और अधिकांश विद्यार्थियों को अनदेखी की जाते. म्हणजे काय, तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, जे कमी विद्यार्थी असतील म्हणजे जे हुशार विद्यार्थी असेल त्याच्याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावं आणि जे तो विद्यार्थ्यांना समजा येत नसेल तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, त्यांना अनदेखा केलं. आता अनदेखा करणं किंवा कमीच विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणं ही विद्यार्थी केंद्रित झाली का? अजिबात नाही, विद्यार्थी केंद्रित झाली नाही. बरोबर आहे का नाही? आणि आता शेवटचं ऑप्शन काय म्हटलेलं आहे, जिसमें शिक्षार्थियों के पूर्व ज्ञान और अनुभव को शामिल किया जाता है. बघा ही झाली विद्यार्थी केंद्रित. विद्यार्थी केंद्रित म्हणजे काय, जिसमें विद्यार्थियों को, शिक्षार्थियों के पूर्व ज्ञान कोणाचं शामिल करायचं आहे, शिक्षकाचं का विद्यार्थ्यांचं? विद्यार्थ्यांचं. जिसमें विद्यार्थियों का पूर्व ज्ञान और अनुभव शामिल किया जाता है, म्हणजे ही काय झाली, विद्यार्थी केंद्रित शिक्षार्थी केंद्रित शिक्षा झाली. बरोबर आहे का नाही? अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. आणि शेवटचा प्रश्न हा आलाय मुहाऱ्यावर, छोटा मुंह बडी बात, मुहारे का अर्थ काय आहे? म्हणजे छोटा मुंह और बडी बात, छोटा मुंह और बडी बात, याचं तुम्ही मला उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. म्हणजे काय होईल, तुम्हाला पण समजतं का? खूप सोपं आहे, पण या प्रकारे आपण एक एक ग्रामर पण आता टाकत चालूया. आता सगळ्यांना आतापासून तयारी लागा, दिवस कमी राहिले आणि असं कंटाळा करू नका PYQ बघायचा, कारण
कंटेंट अभ्यासलं नसेल तर एवढं स्पष्टीकरण बघावं लागेल. आणि जर तुम्ही कंटेंट पण अभ्यासणार नाही आणि पीवायक्यू पण बघणार नाही आणि नुसते तुम्ही काय उद्योग चालू केला, एखादा मोठा क्लास, आता मोठा क्लासचे पीवायक्यू तुम्ही बघत बसतात. अरे पीवायक्यू ते स्पष्टीकरण नाही देत, एवढं स्पष्टीकरण ते द्यायला रिकामी नाही. ते फक्त जे उत्तर आहे त्याचं स्पष्टीकरण देतात, पण जे निगेटिव्ह आहे त्याचं स्पष्टीकरण कधी देत नाही. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये टाका.